बोलून बघ, तुला जाऊ तो आता आम्ही काय करायचं ते बोलून बघ. अरे तू काय, तुझा काय संबंध आहे? हा देश हिंदूंचा आहे, हे राष्ट्र हिंदूंचं आहे आणि ही वारी आमची आहे, पांडुरंग आमचा आहे, वारकरी आमचे आहेत, रस्ता आमचा आहे. आम्ही गर्दी करू दे नाही तर काही करू दे, तुझ्या बुडाला काय लागतीये? आणि तुला आम्ही ह्याच्याबद्दलचं काय उत्तर असेल? आता 30 तारखेपासून अधिवेशन आहे, मी पण आहे ना तिथं. आता सभागृहामध्ये मी पण आहे, राहुल दादा पण आहेत, तिकडं नितेश राणे साहेब आहेत, तिकडं आमचे संग्राम भैया जगताप आहेत अहिल्यानगरचे. आम्ही कसं उत्तर द्यायचं तुम्हाला बघतो. परंतु ही गोष्ट लक्षात ठेवा, तुर्कस्तानमध्ये जेव्हा मंगोलियानी आक्रमण केलं, तुर्कस्तानमध्ये त्यांनी हल्ला केला होता, युद्ध केलं होतं, आणि त्या मंगोलियांचं युद्ध नीतीचं त्यातला एक भाग असा होता, जिथं ते युद्ध करतील तिथं ते 50% महिलांच्या वरती अत्याचार करायचे, बलात्कार करायचे. मंगोलियांनी बलात्कार केल्यानंतर मुघल जन्माला आले, म्हणजे नाजायत औलाद मंगोलांची हे मुघल झाले. आणि मुघल परत इकडे आल्याच्या नंतर मला वाटतंय अबू आझमीच्या पहिल्या पिढीमध्ये त्यांनी कुठंतरी अशाच पद्धतीचा अन्याय अत्याचार केला असेल आणि त्यातून ही नाजायज औलाद जन्माला आलेली असेल. डबल नाजायज औलाद या भारतामध्ये राहते, या महाराष्ट्रामध्ये राहते. भारत माता की जय म्हटलायला ह्याला लाज वाटते, वंदे मातरम म्हणायला ह्याला लाज वाटते. अरे जर या भारतामध्ये राहताना तुम्हाला भारत माता की जय म्हणताना लाज वाटत असेल, वंदे मातरम म्हणताना लाज वाटत असेल, तर डायरेक्ट पाकिस्तानमध्ये जावा ना. ह्याला उचलून तिकडे फेकला पाहिजे वाघा बॉर्डरच्या पलीकडं. या लायकीचा हा माणूस आहे की जो आमच्या वारीवरती बोलतो. वारीवरती बोलल्याच्या नंतर संत महात्म्यांनी कुणीच उत्तर देण्याची आवश्यकता नाही. आम्ही सगळेजण त्याला ठोकून काढायला तयार आहोत आणि या अधिवेशनामध्ये त्याचं थोबाड रंगवल्याशिवाय आम्ही सगळेजण गप्प बसणार नाही. आता हे झालं काल, तोपर्यंत आज मालेगावचा आमदार तो म्हणतोय औरंगजेब एकदम असा भारी माणूस होता. त्याचं स्टेटमेंट तुम्ही आताच मी बघितलं 5 मिनिटापूर्वी तुमच्या मोर्चामध्ये इथं पोचायच्या अगोदर. तो म्हणतोय की औरंगजेब एकदम अमुक होता, तमुक होता. अरे त्या अवलादीचा तू आहे, तर आमच्या सगळ्यांची भूमिका आहे, तुला आता औरंगजेबच्या कबरीमध्येच तिथं संभाजीनगरला नेऊन गाडला पाहिजे, या लायकीचा तू आहेस. तू जर औरंगजेबाचं इथं जर गुणगान गात असेल, हे आता भारत पूर्णपणे बदललाय.